नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कलडोने आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा इचलकरंजीचा कौल हा नवीन कार्यक्रम. इचलकरंजी बोले या कार्यक्रमाच्या घवघवीत यशानंतर इचलकरंजीचा कौल हा जाणून घेण्यासाठी मी आता प्रत्येक प्रभागात फिरणार आहे. शहापूर येथील आर के नगरमधून याची सुरुवात करतोय आणि या आर के नगर परिसरात आता आपण पाहतोय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी कौल या कार्यक्रमासाठी जमलेला जनसमुदाय मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कार्यक्रमाची लगेचच सुरुवात करतोय. तुमच्या भागामध्ये आता हे ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे. किती वर्षानंतर हे काम सुरू झालेलं आहे? आता फार वर्ष मी इथं आहे माळावर, अजूनपर्यंत काय झालंच नव्हतं. आता इथून पुढं व्हायलंय, चांगलं होऊ दे एवढंच माझं विनंती आहे. काम आता काय साहेब राहिले ते साहेब आता काम करायला. बरं, शिवशाहू विकास आघाडी कुणाकडे कल असणार आहे तुमचा? भारतीय जनता पार्टी. आमच्या भागात खूप वर्षे गटर नव्हते, 20-25 वर्षे झाले. ड्रेनेज नव्हते, परत बोर नव्हते, काही ठिकाणी बोर मारून दिलेत. राहुलदादाच्या माध्यमातून चांगलंच काम सुरू केलेत. दादासाहेबांना एकदाच बोललेलो आम्ही, गणपतीच्या वेळेला आरतीला आलेले ते. आमच्या भागात गटर नाही, बोर नाही. त्यांनी हे ऐकून लगेचच काम सुरुवात केल्यात, चांगलं करायला लागल्यात. इथनं पण चांगलं करू नाही, काम व्यवस्थित चालू आहे. कौल कुणाकडे आहे? भाजप, शिवशाहू विकास आघाडी? शिवशाही आकार शिवशाहू विकास आघाडी. आमचं भाजपकडे आहे. त्यांनी आता भरपूर प्रमाणात काम करण्यात सुरुवात केलेली आहे. त्यामुळं जरा बरं पण वाटते आणि सोयी पण व्हायला लागले. इथून पुढे असेच त्यांनी लक्ष देऊन सगळं कामं करून घ्यावीत. तुमचा कौल कुणाकडे आहे? असं भाजपकडेच आहे, पण कोण कामं करतील त्यांच्याकडे जास्त कौल आहे. हां, आता बोर बंद पडली होती 6 महिने वर्षभर. ते राहुल साहेबांनी बोर चालू करून दिली, होत नाही असं म्हणायला ते, पण त्यांनी आल्यावर ती बोर चालू झाली आणि सगळ्यांना पाणी मिळालं. ऐन उन्हाळ्यात पाणी नव्हतं आम्हाला, मग त्यावेळेला बोर चालू केली त्यांनी. आणि आता त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही पण म्हटलं काय करतात ती बघूया तरी. मग आम्ही जे उमेदवार आहेत त्यांनाशी आम्ही गणपतीच्या वेळेला एक शब्द टाकला होता की बाबा तुम्ही गटारी 30-35. कुणाकडे शब्द टाकला होता? तुमचं कोण, राहुलदादांच्याकडे पण टाकला, भाटले साहेबांच्याकडे टाकला गणपतीच्या वेळेला. मग ती म्हणले तुमच्या गटारी आम्ही करून देतो. मग त्यांनी चालू केल्या गटारी करायला म्हणा, किंवा कुठंतरी अडचणी काय आल्या ते सांगितलं. रणजित अनुशे यांनी हे कामं चालू केलेत आता. होय, त्यामधून आम्हाला जरा बरं वाटाले, पण करायला लागल्यात ते जरा व्यवस्थित करू देत असं आमचं म्हणणं आहे. दर्जेदार करू दे. हां, दर्जेदार करू दे. आणि आता व्हायचं आहे ते लगेच. कौल कुणाकडे आहे तुमचा? भाजप. भाजपकडे. तुमचा कौल कुणाकडे? भाजपकडे. भाजप. तुम्ही? भाजपकडे. आणि भाजप. बरं, आणि काय भाजपबद्दल वेगळं काय सांगाल? कोण सांगणार? दादासाहेब भाटलेंनी चांगलं काम केलेलं आहे. काय असंच कायम काम करून आम्हाला चांगलं हे देऊ देत. काय चावीला पाणी म्हणजे असं 5-6 दिवसात एकदा येते. हां, आठवड्यातून 2 वेळा चांगलं, म्हणजे 3-4 दिवसात एकदा तर येऊ दे, खरं नक्की येऊ दे. तेवढं पाण्याची पण फुलं तुम्ही बघून जावा, गटरी पूर्ण कोणी येत नाही. गटरी वगैरे करायला, गटरी काढायलाच कोणी येत नाही. त्यामुळे ते व्यवस्थित ते पाहिजे बघा. आणि आम्हाला एक निवडून आले कोणी येऊ दे, पण ते कसं लाईट, पाणी आणि रस्ते याच्याकडे लक्ष देऊ. नाही, निवडून कोणी येऊ दे कसं काय म्हणताय तुम्ही? भाजपकडे कसं भाजपकडे आणि शहर विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तर करणारच हो, पण कसं करायला पाहिजे काम. मग आमच्या पण मनात ती व्यक्ती म्हणजे हे होणार की बाबा मी असं म्हणतोय की कुणी पण निवडून येऊ दे, पण हे सगळ्यांनी केलं पाहिजे. भाजप आहे आता करायला लागले, आता जसं आम्ही म्हणून तसं करायला लागलेत. पण कोणी पण नंतर नाही येऊ दे, भविष्यात पुढं काय होईल सांगता येत नाही, पण कोणी पण येऊ दे. हे आमच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. सगळ्या जनतेचा हक्क आहे. हा जनतेच्या मनातला कौल आहे. आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे समर्थक जास्त आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत असं सांगतायत. या तिकडे या, काय सांगाल तुम्ही? आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून काय कामं झालेली आहेत तिकडे? 700 कोटीचे कामं झाल्यात. शहापूरमध्ये तुळजाभवानी तिथं पाण्याटाकी चालू आहे. आपल्या आर के नगरमध्ये, तोरणानगरमध्ये पाण्याटाकी चालू आहे आमदार साहेबांच्या ह्याच्यातनं. इथं आपली बोरची समस्या होती ते पण चालू करून दिलेले आहे साहेबांनी. त्यांच्या माध्यमातून दादा बाटले, आमचे BJPचे रणजित अनुशे यांच्या माध्यमातून काम चांगलं चालू आहे आणि एकदम ओके काम चालू आहे. तर आपण आता तोरणानगरमध्ये आलो. तोरणानगरमधल्या नागरिकांच्याकडून, या महिलांच्याकडून जाणून घेऊया की कौल कुणाकडचा आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे, तुमचा कौल कुणाकडे असणार आहे?
भारतीय जनता पार्टीकडं काय शिवशाहू विकास आघाडीकडं? भारतीय जनता पार्टीकडे असणार आहे आमचं, कारण त्याने आम्हाला आमच्या भागातून उमेदवार दिलेला आहे. 40 वर्ष झाले आम्ही इथं राहतो आहे. आमच्या सुविधा अशा म्हणजे चांगल्या पद्धतीने विकास झालेला नाही आहे. त्यासाठी आम्ही आमचा उमेदवार हक्कानं मागून घेतला आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला उमेदवार आम्ही इथं उभा केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही कामे करणार. त्यांच्या चारही कमळांना आम्ही इथं निवडून द्यायचा आता पक्का विचार केलेला आहे आणि इथून पुढेही भविष्यात आम्ही भाजपच्या ह्याच्यातूनच काम करणार. तुमचा कौल कोणाकडे आहे? भारतीय जनता पार्टी. का कौल भारतीय जनता पार्टीकडे आहे? कारण आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि आता आमच्या भागातून उमेदवार निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही खरंच खूप लकी पण आहे आणि आभारी पण. म्हणजे उमेदवारी दिली आहे तुमच्या भागाला? पहिल्यांदा 40 वर्षातून पहिल्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. आतापर्यंत कोणीच इकडे आलं नव्हतं. निवडणुकीपुरतं फक्त येतात आणि 5 वर्ष परत कोणीच बघत नाही. त्याच्यामुळे आता खरंच आम्ही राहुल साहेबांचे ऋणी आहोत की आमच्या भागातून आम्हाला उमेदवार दिला. कमळ निवडून यावे. कमळ निवडून यावे. होय, आजी तुम्ही पण? चांगलं आहे. पाहिजे चांगली. आणि कोण? तुम्ही काय सांगता? तुमच्या मनात थांबा, तुमच्या माहितीप्रमाणे बोला. या भागाच्या विकासासाठी तुम्हाला कोण योग्य वाटतं? ह्या विकासासाठी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे, ह्यात आम्ही आनंदी आहे आणि इथून पुढे चांगली कामं होतील. इथे कोण उमेदवार कोण आहे? आरती बनसोडे. कोण उमेदवार आहे? आरती बनसोडे. शिवशाहू विकास आघाडीचं समर्थक कोण नाही का इथं? कोण नाही? सगळं भाजप आहे. सगळं भाजप आहे. चला, आपण आता सावली सोसायटीमध्ये आहोत. सावली सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने या महिला जमलेल्या आहेत आणि आपण आता यांच्याकडून जाणून घेणार आहोत इथला तुमचा कौल कुणाचा आहे, म्हणजे तुम्ही कोणाला मतदान करणार आहे किंवा तुम्ही तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे किंवा पक्ष कोणता आहे? आमचा पक्ष म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत 9 वर्ष आमच्यासाठी जो माणूस आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्यासाठी आम्ही आज भाजपसाठी उभारलोय बघा पाठीमागं. ते माणूस म्हणून नाही, जे आमच्या मदतीला 9 वर्ष आल्यात त्यांच्यासाठी आम्ही आज उभा राहिलोय. त्याच्याबरोबर आज आमचे अनुस आहेत आणि भाटले दादा आहेत आणि बनसोडे आहेत. सगळ्यांच्यासाठी आज आम्ही उभा राहिलो इथंपर्यंत. आणि राहुल आवाडेच्या साहेबांच्या माध्यमातून ही सगळी आता कामं मिळाल्यात आमदार साहेबांच्या माध्यमातून. काय सांगाल काकी तुम्ही? जे काम करतात त्यांच्या पाठीशी आम्ही सतत राहू. जे काम करतात त्यांच्या पाठीशी. ताई काय सांगणार? ज्यांनी काम केले ना त्यांच्या आम्ही पाठीशी आहे. कोण काम करतं इथं? काय भाटले सर, बनसोडे, ते भाजपचे कार्यकर्ते सगळे. सगळे काम. ताई काय सांगाल? भाजपच्या पाठीशी आहे सगळी उमेदवार. कौल कुणाच्या बाजूने आहे तुमचा? मतदानाचा कौल कुणाच्या बाजूने आहे? भाजप कमळ चिन्ह. कमळ चिन्ह. भाजपच्या ह्याच्यावर कमळ चिन्ह आहे, त्याच्यावर आम्ही पाठीशी आहे. काय विकास झालाय तुमच्या भागाचा? आता रस्ते करायला लागल्यात, गटर करायचे आहे. आमचा पाण्याचा प्रॉब्लेम होता 8 दिवसातून एकदा 15 दिवसातून. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि हे होतं गटरीचा जास्त प्रॉब्लेम होता, ते पण सॉल्व्ह झालेला आहे. रस्ते पाण्याचा प्रश्न कसा सुटलाय? काय झालं? म्हणजे जेके नगरमध्ये पाण्याची टाकी करून पाणी आम्हाला सप्लाय करणार आहे. अजून काय सांगाल? पाण्याचा प्रश्न असेल किंवा मंदिराचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, गटरीचा असेल, सगळी कामं चांगल्या पद्धतीनं राहुलदादाच्या फंडातून होत आहेत. हेच आम्हाला खूप मोठं वाटते. मंदिराचा काय प्रश्न सोडवलाय? मंदिराचं आता शापूर चौकामध्ये जे मंदिर होतं त्याच्या फंडातून ते मंदिर उभं करण्याचं कारण उद्घाटन आता 1-2-15 दिवसाच्या आधी झालेलं आहे. ते कुठलं मंदिर आहे? दुर्गामाता मंदिर. हां, मंदिराचा विषय असू दे. आता भवानी माताच्या अपार्टमेंट पाठीमागं ते पाण्याची टाकी आहे, ते पण काम चालू केलेलं आहे. उद्घाटन आता परवाच झालेलं आहे. ते पण कार्यक्रम मोठा होता. अशा प्रकारची सगळी कामं त्यांनी करण्याचं म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवणारा, तुमचा जनतेचा आवाज उठवणारा, त्याचबरोबर तुमचे आमदार असतील, पक्षनेते असतील, यांच्या पुढे आवाज उठवणारा असा तुमच्या इथला उमेदवार असं कोण वाटतं? किसन शिंदे, भाटले दादा, आता अनुसे आहेतच, बनसोडे मॅडम आहेत. बघूया भाजपची आहेच. आमचे 4 उमेदवार भाजपचे, किसनदादा, भाटले साहेब, अनुसाहेब, बनसोडे. आत्ता सध्या तर आम्हाला असं वाटतं की त्यांनी आमच्यासाठी उभारणार आहेत. 9 वर्ष झालं आमच्यासाठी आता किसनदादा उभारलेले. ह्याच्या पुढे आता भाटले दादा, अनुसाहेब आणि बनसोडे. आम्हाला आता त्यांनी शब्द दिलाय की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आमचं एक मत आहे बघा, हे कमळ. तर जसं की आपल्याला माहिती आहे
की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना स्थगिती मिळालेली आहे, मात्र जनतेच्या मनामध्ये ह्या उमेदवारांना स्थान मिळालेलं आहे, या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आपण आता सावली सोसायटी येथील ऑक्सिजन पार्क जवळ आहोत. या ठिकाणी देखील महिला नागरिक जमलेले आहेत, त्यांच्याकडून आता जाणून घेऊया तुमच्या मनातला नगरसेवक, उद्याचा भावी नगरसेवक कोण आहे? उदयसिंग पाटील. उदयसिंग पाटील. काय केलंय त्यांनी? त्यांनी पाण्याची सोय केली, स्वच्छता केली, ह्याच्या मागं कोणी केलं नाही. बरं. आता गार्डनच्या वगैरे स्वच्छता झाल्या, बोर मारल्यात, इथं बालवाडी करून दिल्या. हां, म्हणजे त्यांनी कामं सुरुवात केल्या. ह्याच्या मागं जे नगरसेवक होते त्यांनी अजिबात म्हणजे इतकी तक्रार केली आम्ही, पण त्यांनी काही मनावर घेतलेलं नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम असू दे, गार्डनचा प्रॉब्लेम असू दे, रस्त्याचा असू दे, इथं गटरी काढायला कोणीही बायका येत नाहीत, कोणीही हे आपल्या लोटायला पण येत नाहीत, काही सोय नाही. तुमच्या मनात जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे? काय सगळे सारखंच म्हणायचं आपल्याला. सगळे सारखेच आहेत, पण तरी पण तुम्हाला आता तर आमचं कोण काय काम केलं नाही, सगळे चांगले आहेत. आम्ही कुणाला वाईट म्हणत नाही. हं. उदयसिंग पाटील. उदयसिंग पाटील कामं केलंय तो. हाय थोडं काम करणार आहेत. आता कामं करा. पॅनेलमध्ये कोण आहे का नाही त्यांच्या? आहेत आहेत. आहेत. कोण आहेत? उदयसिंग पाटील. उदयसिंह पाटील आता त्यांनी म्हणजे निवडणूक हे निकाल लागू दे नाही लागू दे, खरं त्याच्या आधीपासून कामाला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे उदय पाटीलच. उदय पाटीलच. आणि त्यांनी आता बोर मारायला चालू केली आहे. त्यांनी पाण्याचे प्रश्न त्यांनी सगळे ते मिटवलेत. आपल्या पाण्यासाठी माणसांसाठी गल्लीत आपल्या बोरिंग त्यांनी पाडल्यात, गार्डनची त्यांनी सुविधा त्यांनी केल्यात, आपले बिलं नव्हती, स्वच्छता त्यांनी सगळी केल्यात, म्हणजे सुधारणा त्यांची चालू केली. त्यांनी सुधारणा करायला लागल्यात कामाच्या अगोदर, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर त्यांनी कामाचे प्रयत्न चालू केलेत त्यांनी. तर आपण या ठिकाणी पाहिलं की हा संपूर्ण परिसर या ठिकाणी उदयसिंग पाटील यांच्या नावानं कौल देताना हे दिसत आहेत हे संपूर्ण नागरिक. आणि उदयसिंग पाटील यांच्या पॅनलमध्ये कोण आहे? उदयसिंग पाटील पॅनलमध्ये सचिन राणे साहेब आहेत, परत नितीन कोकणेंची मिसेस आहे, परत लोखंडे सरांची मिसेस आहेत. काय हे पॅनल टू पॅनल आमच्या भागात तर म्हणजे मतदान होणार एवढी गॅरंटी आम्ही देतो, कारण त्यांनी कामं अजून ह्यो भाग जे होता पहिले जे नव्हते त्यांनी तर काय कामं केली नाहीत. काय बोला आता त्यांनी नगरसेवक नसताना त्यांनी चालू केलेले आहेत. काय आणि त्यांचं काही ताकद म्हणजे आमदार वैयक्तिक पदरचं सगळं घालून बोला इलेक्शनला नाही, त्याच्या आधीपासून बी त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळं आम्ही काय असेल ते सावली सोसायटी नागरिक पूर्णपणे आम्ही त्यांना साथ देणार आहे. सावली सोसायटी ऑक्सिजन पार्कच्या समोरच्या बाजूला आपण आहोत. या ठिकाणी देखील महिला जमलेल्या आहेत. काय सांगाल तुम्ही, तुमचा जनतेचा कौल हा कुणाच्या बाजूला? आमचा कौल जो आमची कामं करणार. आता हे बघा, आता जे 4 उमेदवार आहेत आमच्या इथं उभारलेले प्रभाग क्रमांक 1 मध्ये उदयसिंग पाटील, 2 नितीन कोकणे, परत सचिन राणे आणि आपलं स्मिता लोखंडे. त्यांच्या बाजूने आमचा कौल आहे. तुमचा कौल कुणाच्या बाजूने? त्यांच्या बाजूनेच. आमचा कौल त्यांच्या बाजूने. त्यांच्याच बाजूने. अनियमित पाणी पुरवठा आहे, पर घंटागाडी येत नाही, कचरा उठाव होत नाही लवकर, आणि पाणी तरी आहेच, सुविधा नाही पाण्याची. 7 दिवसानं 8 दिवसानं पाणीपट्टी मात्र व्यवस्थित घेतात. इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न हा गंभीर आहे आणि त्याचबरोबर कचरा उठाव देखील होत नाही. हे प्रश्न जटिल आहेत आणि गेली 4 वर्ष प्रशासक राज असल्यामुळं महानगरपालिकेत कोणाचंच चालत नाही हे वास्तववादी सत्य आहे आणि ते प्रश्न हे सुटत नाहीत. आज जनता हवालदिल झालेली आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळं साहजिकच त्यांचा रोष हा उभे राहणाऱ्या उमेदवारांना असणार आहे. आणि पण या निमित्तानं आम्ही जनतेचा कौल घेत असताना आपण पाहतोय काही ठिकाणी आपल्याला आमदार राहुल आवडे यांच्याबद्दल कौल दिसला, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे दिसले. तर या ठिकाणी उदयसिंग पाटील आणि त्यांच्या पॅनलबद्दल या ठिकाणी चर्चा सुरू आहे.